तेजी से गिर नहीं सकता। अरे नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती। क्या कारण है? हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है। ये जवाब देना पड़ेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा है। सध्या एका डॉलरची किंमत ही 90 रुपये झालेली आहे आणि भारताचा रुपया हा डॉलरच्या तुलनेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आलेला आहे। भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेत पहिल्यापासून एवढा कमजोर होता का? ज्यावेळेस 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशावर इतर कोणत्याही परकीय देशाचे कर्ज नव्हते, त्यामुळे त्यावेळेस आपल्या एका रुपयाची किंमत ही एका डॉलर एवढी होती। 1950 नंतर भारतामध्ये पंचवार्षिक योजना आल्या आणि या पंचवार्षिक योजनांमध्ये विकासासाठी भारतीय सरकारने त्यावेळेस परकीय कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर 1972 मध्ये जगामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऑइल क्रायसिस आला होता आणि यावेळेस आपल्या देशाची ऑइलची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये पेमेंट करावं लागत होते आणि यामुळे डॉलरची डिमांड वाढत गेली आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरत गेला। यानंतर 1991 मध्ये भारतामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आले। यावेळेस देश चालवण्यापुरता सुद्धा परकीय चलनसाठा आपल्या देशाजवळ नव्हता। त्यावेळेस भारतामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म झाले। या रिफॉर्मच्या नंतर डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया हा थोडा स्थिरावला होता, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमजोर झालेला आहे आणि त्याची किंमत 1 डॉलर म्हणजे 90 रुपये एवढी झालेली आहे। यामागे अनेक कारण आहेत। अमेरिकेने भारतावर लावलेले आर्थिक निर्बंध असो किंवा अमेरिकेसोबत अजूनही न झालेली ट्रेड डील असो, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारतीय रुपयाची घसरण सुद्धा होत आहे। या व्यतिरिक्त सुद्धा भारतीय रुपयाच्या घसरणीमागे अनेक कारण आहेत। त्यामुळे भारतीय रुपया हा ऐतिहासिक नीचांक पातळीवर आज पोहोचलेला आहे आणि डॉलरच्या तुलनेमध्ये घसरत चाललेला भारतीय रुपया याला स्थिर करण्यासाठी देशातली मध्यवर्ती बँक असलेली RBI आणि भारत सरकार हे सध्या अपयशी होताना आपल्याला दिसत आहे।